नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता माधवीच्या हातातून ते लेटर घेते आणि म्हणते, अगं आई, हे तर ॲडॉप्टेशन सेंटरकडून आलेलं लेटर आहे. तू हे का लपवतेस माझ्यापासून? तर मुक्ता लगेच ते वाचून बघते. तर त्यात लिहिलेले असते की एकतर मुक्ताचे लग्न झालेले नाही आणि त्यात एका लहान मुलीला किडनॅप करण्याची केस तिच्यावर झालेली आहे. त्यामुळे तिचा अर्ज फेटाळला गेलेला आहे, म्हणून तिला मूल दत्तक देऊ शकत नाही असं लिहिलेलं असतं त्यात. अशी त्यांनी तक्रार केलेली असते. तर हे वाचून मुक्ताला खूप वाईट वाटते. तर लगेच माधवी म्हणते, मुक्ता तू ठीक आहेस ना? त्यावर मुक्ता म्हणते, आई, आजपर्यंत मला खूप मुलांनी नकार दिला, परंतु आज हा नकार आल्यानंतर मला खूपच वाईट वाटतंय. ते म्हणतायत की मी एक चांगली आई होऊ शकत नाही, परंतु त्यांना काय माहिती, एका लहान मुलीला वाचवण्यासाठी मी रात्रभर तिच्या उशाशी बसून होते, तिची काळजी घेत होते. माझ्यावरती किडनॅपिंगची केस झाली म्हणून लगेच असा अर्थ लावतात ते आणि म्हणतात की मी कधीही चांगली आई होऊ शकत नाही. हे कसं शक्य आहे? बाबा सांगा ना, माझं लग्न झालेलं नाहीये, मी कुणाची बायको नाहीये, म्हणून मी कुणाची आई पण होऊ शकत नाही का? एखाद्या मुलाला जीवापलीकडे जाऊन प्रेम करणं म्हणजेच आई असतं ना गं. मग मी तर त्या मुलीला असंच प्रेम दिलंय. मी सईची किती काळजी घेतली त्या लोकांना काय माहिती? एक किडनॅपिंगची केस ऐकली आणि लगेच असा अर्ज फेटाळला गेलाय. का माझ्याशीच असं होतंय आई? मुक्ता ही खूप रडत असते. त्यावर माधवी लगेच म्हणते, स्वामी, माझ्या मुलीच्या आयुष्यात हे काय लिहून ठेवलंय? अजून किती भोग आहे तिच्या नशिबात? हे सगळं थांबवा आता, असे म्हणून खूप रडत असते. त्यावर मुक्ताचे बाबा म्हणतात, माधवी, आपणच जर असे रडत बसलो तर कसे होईल? आता आपण आपल्या मुलीचे आधारस्तंभ आहोत, त्यामुळे आपण असं खचून जायचं नाही, उलट तिला आधार द्यायचा. त्यावर माधवी म्हणते, तू बोलून बघतो का तिच्याशी? तर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, मी तिच्याशी बोलेन, परंतु आता तिला वेळ द्यायला हवा. ती एकांतात राहिली तरच बरी आहे. त्यानंतर मुक्ता ही किचनमध्ये चहा बनवत असते. तर तिला चहा बनवताना ते पाठीमागचे सर्व काही आठवत असते. कसे तिच्यावरती किडनॅपिंगची केस झाली, तिचे आई बाबा जेलमध्ये गेले. तर तेवढ्यात लगेच तिचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात, वा, काय मस्त वास येतोय आल्याच्या चहाचा. मुक्ता, मला जरा पाणी दे बरं, या झाडाला ना मी थोडंसं पाणी घालतो. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे बाबा, देते. मग लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, मुक्ता, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. त्यावर मुक्ता म्हणते, हो, सगळं काही ठीकच होणार आहे. मला एवढे मुलं रिजेक्ट करतायत, मी चांगली आई होऊ शकत नाही, त्यामुळे आता काय सगळं चांगलंच होणार आहे. त्यावर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, हे बघ मुक्ता, हे झाड सुकून गेलंय, मी आता नवीन झाड लावतो इथे. त्यावर मुक्ता म्हणते, नाही, नको बाबा, नको लावू तिथे नवीन झाड. अरे, वरती जरी ते सुकलेलं दिसत असले तरी खाली त्यात हिरवळ आहे, ते पालवी फुटू शकते त्याला, त्यामुळे नको उपटू त्या झाडाला. त्यावर मुक्ताचे बाबा म्हणतात, मीही तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय की झाडाला अजून हिरवळ आहे, ते पालवी फुटू शकते त्याला, त्यामुळे नको टेन्शन घेऊ, धीर सोडू नको, असे ते मुक्ताला समजवतात. तर इकडे सागर रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला कोर्टातले ते जज साहेबांचे बोलणे आठवत असते की 12 दिवस सई तिकडेच राहील सावनीकडे आणि 12 दिवसानंतर ते त्यांचा निर्णय कळवणार असतात. तर लगेच सागरला पाठीमागचे आठवते की सावनी सईला 6 महिन्याची असताना सोडून गेल्यानंतर सागर हा त्या छोट्या सईला घेऊन हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये गेलेला असतो. त्यावर तिथे गेल्यानंतर हर्षवर्धन त्याला म्हणतो, तू इथे कशाला आलायस? तर लगेच सागर म्हणतो, माझं हे 6 महिन्यांचं बाळ त्याच्या आईशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे माझ्या सावनीला घ्यायला आलोय मी. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, मूर्ख आहेस तू, 25,000 पगार आहे फक्त, त्यामुळे सावनीच्या गरजा तू पूर्ण करू शकत नाही आणि तुझ्या बायकोचं माझ्याबरोबर अफेअर आहे, हे पण तुला समजलं नाही. किती मूर्ख आहेस तू. मग सागर त्याला म्हणतो, तू माझ्या बायकोला फसवलंय, मी तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मला उद्ध्वस्त कर, परंतु त्यावेळे या मुलीकडे लक्ष दे बर का. तर हे सर्व सागरला आठवत असते. तेवढ्यात लगेच सागर मोबाईलवरती सईचा फोटो बघत असतो.
त्यानंतर इकडे मुक्ता सारखी त्या ॲडॉप्टेशन सेंटरमध्ये फोन करत असते, परंतु तिचा फोन ते घेत नसतात. तर मुक्ता म्हणते, माझा फोन घेत नाही, मी दुसऱ्या नंबरवरून फोन करू का? तेवढ्यात लगेच आशाताईंचा फोन तिला येतो. तर मुक्ता फोन उचलते आणि आशा म्हणते, अगं मी आशा बोलते. त्यावर मुक्ता म्हणते, एवढ्या रात्री का फोन केलाय तुम्ही? तर आशा म्हणते, अगं आनंदाचीच बातमी आहे एवढी, मग म्हणून मला राहावलं नाही, त्यामुळे मी लगेच फोन केला. तर मुक्ता म्हणते, एवढी कसली आनंदाची बातमी आहे? तर लगेच आशा सांगते की अगं माझा प्रणव बाबा झालाय, त्याला मुलगा झालाय. हे ऐकून मुक्ताला लगेच तिचे आणि प्रणवच्या साखरपुड्याचे क्षण आठवतात. कसं साखरपुडा चालू असतानाच मुक्ताला अचानक चक्कर येते, हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर सांगतात की मुक्ता कधीही आई होऊ शकत नाही. आणि त्यानंतर कसं प्रणवच्या आईने लगेच लग्न मोडलेलं असतं. तर आशा लगेच म्हणते, अगं मुक्ता काय झालं? ही सर्वात आधी बातमी तुला सांगितली. मी अजून मंजुरी आणि मयुरेशला पण नाही कळवलं. म्हटलं की सगळ्यात आधी तुला आनंदाची बातमी द्यावी. तुला आनंद नाही झाला का? त्यावर लगेच मुक्ता म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन तुमचं. तर लगेच आशा म्हणते, हो बाई चल आता ठेवते फोन, मला आहे ना अजून सर्वजणांना ही आनंदाची बातमी द्यायची आहे. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर मुद्दाम आशाताईंनी मुक्ताला दुखवण्यासाठी तिला ही बातमी सांगितलेली असते. तर हा फोन ऐकल्यानंतर तर मुक्ताला अजूनच वाईट वाटते. त्यावर लगेच मुक्ता मनाशीच म्हणते, बरं झालं प्रणव, कॉंग्रॅच्युलेशन तुला. आपण दोघांनी जे ठरवलं होतं ते तुझ्या नशिबात आहे तरी म्हणायचं. तर इकडे मुक्ताचे बाबा बाहेर आलेले असतात. तर तेवढ्यात लगेच सागरचे बाबा त्यांच्या समोर येतात व ते पोरू काकांकडे बघून म्हणतात, काय झालं? काही ठीक नाहीये का? त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, नाही, आमची ही तर सारखी रडते. आमच्या मुक्ताला ॲडॉप्टेशन सेंटरकडून लेटर आलंय, ती कधीच आई होऊ शकत नाही. तुमच्या त्या किडनॅपिंग केसमुळे त्यांनी हा अर्ज पाठवलाय. त्यावर सागरचे बाबा म्हणतात, आमची इंद्रा पण सारखी रडत बसली, तिला सईची खूप आठवण येते. सईला झोपी लावल्याशिवाय तिला झोप लागत नव्हती, परंतु आता सई घरात नाही म्हणून सारखी रडते. परंतु जाऊ द्या, वेळ ही बदलत असते, सगळं काही ठीक होईल असे म्हणून लगेच सागरचे बाबा तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे मुक्ता खूप रडत असते. तेवढ्यात तिला ॲडॉप्टेशन सेंटरमधून फोन येतो आणि ते म्हणतात, मॅडम तुम्ही खूप फोन केले म्हणून आम्ही फोन लावलाय. तर लगेच मुक्ता म्हणते, असं कसं करू शकताय तुम्ही? माझ्यावरती जी केस झाली होती ना ती आता मागे पण घेतली त्यांनी आणि तो एक गैरसमज होता. तुम्ही असं कसं करतायत? तेवढ्यात लगेच सागर तिथे येतो व तो मुक्ताचे हे सर्व बोलणे ऐकत असतो. तेव्हा मुक्ता फोनवर म्हणत असते, हे बघा मी आई होऊ शकत नाही, मी जन्म देऊ शकत नाही, परंतु मी एका बाळाचा चांगला सांभाळ करू शकते. मी शिकलेली आहे, मी नोकरीला आहे, माझ्याबरोबर माझे आई वडील आहेत, त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही बाळाचा व्यवस्थित सांभाळ करूया. प्लीज तुम्ही मला बाळ द्या ना. मी पुन्हा ॲप्लिकेशन करू का? तर लगेच ते फोन बंद करतात. तर तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो, आता कळलं असेल तुम्हाला, जेव्हा एखाद्याचं मूल त्याच्यापासून दूर होतं ना तेव्हा त्याला किती त्रास होतो ते. आता तुम्हाला माझं दुःख समजलं असेल, असे सागर तिला बोलतो. तर लगेच मुक्ता ही खूप रडत असते. यावर सागर म्हणतो, तू कधीही एक चांगली आई होऊ शकत नाही. तू माझं मूल माझ्यापासून तोडलंय, तू एक आई म्हणून डिझर्वच करत नाही. तर सागरचे हे बोलणे ऐकून मुक्ताला तर खूपच वाईट वाटत असते. तर मित्रांनो, पुढील भागात इंद्रा व मिहीर सावनीच्या घरी गेलेले असतात. तर लगेच मुक्तालाही सावनीचा फोन आलेला असतो. तर माधवी म्हणते, मुक्ता तुला त्यांनी बोलवलंय तिकडे. तर इकडे इंद्रा सावनीला म्हणत असते, मी माझ्या सईला घेऊन आले आहे, मला माझी नात हवी. तर सावनी म्हणते, नाही, मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तुम्ही इथे येऊ नका, निघा इथून. तर तेवढ्यात मुक्ताही तिथे आलेली असते. तर सागर मुक्ताला बघून म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही इथे याल. तुम्ही का दरवेळेस आमच्या घरात पडता मध्ये मध्ये? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? असे मुक्ताला जोरात ओरडून म्हणत असतो. तर इकडे सावनी इंद्राला व सागरला सर्वांना तिच्या घरातून हकलवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इंद्रा सईला घेऊन जाणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहायला